अजित पवारांच्या विमान अपघातातील एक माणूस वाचलाय. अजित पवारांच्या विमानामध्ये सुरुवातीला बातमी येते 6 जण की 6 जणांचा अपघात झालेला आहे आणि त्या ठिकाणी फक्त 5 जणांचा मृत्यू झालाय किंवा 5 जणांचे बॉड्या सापडल्यात अशा प्रकारची माहिती आली. आणि आता यामध्ये तो 6वा माणूस नेमका कोण आहे? अजित पवारांच्या विमानामध्ये 6वा माणूस वाचला गेला का? आणि याच्यामध्ये नेमकं घडलंय काय हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रंजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मंडळी, आपल्याला माहित आहे अजित पवारांचा मोठा दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. मोठी दुर्घटना घडली, विमान कोसळलं आणि त्या कोसळलेल्या ठिकाणी आपण जर 28 तारखेचा पूर्ण दिनक्रम पाहिला तर सकाळी 8 वाजता अजित पवार पुण्याहून बारामतीसाठी रवाना झाले. त्या ठिकाणी रवाना झाले असताना त्यांच्या दिवसभराच्या सभा होत्या. दिवसभराच्या सभा असताना 6 माणसं त्या विमानात होती अशा प्रकारची माहिती आली. सुरुवातीला तर त्या विमानाचे पायलट बदलले गेले. कसे? सुरुवातीला 2 वेगळे पायलट येणार होते, मात्र अचानक पायलट बदलले गेले आणि दुसरे जे आता जे गेलेत पायलट त्यांची नावं देण्यात आली. त्या ठिकाणी त्यांची ड्युटीही नव्हती, मात्र त्यांना लावण्यात आलं. असं का केलं याच्यावर बऱ्याच शंका निर्माण झाल्या आणि याची सखोल चौकशी सुद्धा चालू आहे. त्यानंतर अपघात झाला. अपघातामध्ये एक बातमी आली. ती बातमी होती की अजित पवारांसह 5 जण म्हणजे 6 जण, टोटल 6 जणांचा अपघात झालेला आहे आणि त्यामध्ये 6 जण ही मृत्युमुखी पडलेले आहेत अशा प्रकारची माहिती आली. मात्र ज्या वेळेस ही घटना समोर आली त्यावेळेमध्ये 5 जणांचीच बॉडी ही सापडली गेली. 6वा जो मृत्यू होता किंवा 6वी जी बॉडी होती ती नेमकी बॉडी कुठे गेली अशा प्रकारचा प्रश्न लोकांच्या मनात पडला. मग विचार करा, एकतर 6वी बॉडी सापडली नाही, दुसरे ते माळरानावरचे जे कागद होते, जे म्हणतो आपण की जमिनीवर पडले होते आणि त्याच्यातला एकही कागद जळाला नव्हता. माणसाचे चिंदके उडाले होते, माणसाचे मुंडके उडाले होते, पण ते कागद का उडाला नव्हता, कागद का जळाला नव्हता, हे सुद्धा चौकशीचा भाग आहे आणि हे सुद्धा धक्कादायक माहिती आहे. मग तो 6वा माणूस वाचला गेला का? 6व्या माणसाचं कुठं गेला? 6वा माणूस पॅराशूटनं उडून गेला का? 6वा माणूस सापडला का नाही? सुरुवातीची जी बातमी आली ती बातमी खरंच 6वा माणसाची बॉडी काय राख झाली का तिथंच? कुठे गेले का? ते उडून गेला का? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्या 6व्या माणसाची चौकशी किंवा 6वा माणूस कुठं आहे, 6वी बॉडी कुठं आहे हे समोर यायलाच पाहिजे. 6 जणांचा मृत्यू झालाय किंवा 6 जण त्या विमानामध्ये होते, तर 6वा माणूस गेला कुठे? 5 जणांच्या बॉड्या सापडल्यात, 5 जणांवर अंत्यविधी झालेत, त्याच्यामध्ये अजित पवार देखील आहेत. मग 6वी बॉडी कुठे गेली हा प्रश्न निर्माण करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीची अमोल मेटकरेंनी सुद्धा एक पोस्ट केलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा असे प्रश्न उपस्थित केलेले आहेत की तुम्ही म्हणता 6 जणांचा अपघात झालेला आहे, 6 जण गेलेले आहेत, तर 6वी बॉडी कुठं आहे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. याच्यामध्ये शंका निर्माण केल्या जात आहेत. अजित पवारांचा नेमका अपघातच आहे का, या शंका कुठेतरी काढल्या जात आहेत आणि शंकेमुळं आता मात्र मोठे प्रश्न निर्माण झालेत. कारण महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा नेता गमावलेला आहे महाराष्ट्रानं आणि पायलट त्याचे बदलले जात आहेत, त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. तर खरंच ज्या सुरुवातीला जी बातमी आली होती ती बातमी नेमकी कुठं आहे? ती बातमी खरंच 6 जण त्याच्यामध्ये जर गेले असतील तर तो 6वा माणूस कोण आहे हे आता समोर यायला पाहिजे. आणि अमोल मेटकरेंच्या या पोस्टमुळे नक्कीच चर्चा ही सुरू झालेली आहे आणि चर्चांना उधाण आलेलं आहे. आपल्याला माहित आहे अजित पवारांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या असतील. अजित पवारांनी आयुष्यामध्ये खूप कष्ट केले आणि गोरगरिबांना खरं तर भलं करण्याचा त्यांचा प्रयत्न केला. पण त्यांच्या मार्फत जर कुठलं षड्यंत्र होत असेल, त्यांच्या बाबत जर कुठलं षड्यंत्र होत असेल तर किती धक्कादायक आणि वेदनादायी आहे. पायलट बदलले जात असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टी केल्या जात असतील तर नेमक्या त्या कुणी केल्या आणि का केल्या याची चौकशी समोर यायला पाहिजे. अमोल मेटकरेंनी सुद्धा हेच त्या त्यांच्या पोस्टमध्ये सांगितलेलं आहे किंवा विधान भवनामध्ये सुद्धा विधानसभा ज्यावेळेस असते त्यावेळेस हे प्रश्न त्याच्यामध्ये मांडणार असल्याचे सुद्धा त्यांनी आता सांगितलेलं आहे. तुम्हाला काय वाटते?
या सगळ्या गोष्टीबद्दल जी सुरुवातीची बातमी आली होती 6 जण होते. मग 6वी बॉडी कुठे गेली असावी किंवा काय झालं असावं? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.